मैं शुरू कर देता, बाद में आप प्रेजेंटेशन कीजिए। शुरू कर देता, हाँ पहले शुरू कर देता है ना, सुरू करायचं। आणि शुभेच्छा। कृषी वीज पंप धोरण हे कालच आम्ही राज्याच्या मंत्रिमंडळात मान्य करून घेतलं आहे। या धोरणाचं अत्यंत म्हटलं तर अत्यंत महत्त्वाचं धोरण हे राज्याच्या शेतीप्रधान लोकांकरिता राहील। सुमारे 55% लोकसंख्या ही कृषीवर अवलंबून आहे राज्यामध्ये आपल्या, आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने वीज आणि पाणी हे महत्त्वाचे घटक आहेत। पाणी ही नैसर्गिक बाब आहे, मात्र ही वीज ही मानवनिर्मित असल्याने त्याचा वापर करण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता असते। शेतकऱ्यांची ती मागणी आहे आणि ती देण्याबद्दल सातत्याने शेतकरी वर्गाकडून मागणी होत होती, परंतु त्यांना वीज पर्याप्त उपलब्ध करून देऊ शकलो नव्हतो। महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर करोना काळातही त्यांनी शेतकरी वर्गाला व शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचे धोरण ठरवले असल्याने ऊर्जा विभागाने एक महावितरणची या ठिकाणी धोरण आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। माझ्या मते हे धोरण अत्यंत ऐतिहासिक असं स्वरूपाचं आहे आणि या धोरणाच्या संबंधानं अधिकची माहिती आमच्या खात्याचे ऊर्जा प्रधान सचिव श्री असीम गुप्ता आपल्याला देतील, ही मी त्यांना विनंती करतो। थँक्यू सर। काल सन्माननीय कॅबिनेटच्या समोर आम्ही 2020च्या नवीन नमस्कार। काल सन्माननीय कॅबिनेटच्या समोर आम्ही एक कृषी पंप वीज धोरण 2020 त्यांना आम्ही प्रस्तावित केला होता। त्याला मान्य कॅबिनेटने काल मान्यता दिलेली आहे। त्याच्याबद्दलची मी थोडीशी माहिती देतो आणि आपल्या मार्फत ॲक्च्युली प्रत्येक शेतकऱ्यांना आणि प्रत्येक जो काही इंटरेस्टेड लोक आहे सर्वांना मी याच्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतो। सर्वप्रथम तर हे जो धोरण आहे त्याच्यामध्ये बेसिकली 4 ऑब्जेक्टिव्ज आहे धोरणाचे। जो पहिला जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो ते पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे की आपण सर्वांना माहिती आहे की जो काही कृषी आपले जो शेतकरी आहेत ते नवीन वीज जोडणीसाठी जवळपास प्रत्येक वर्षी 1,30,000 इतके लोक अर्ज करतात आणि आपल्याकडे जो काही वेगवेगळी कमतरता असते, मटेरियलची कमतरता असते, पैशाची कमतरता असते, तर आम्ही त्यांना काही फारच वेळेवर एकदमसे तत्काळ त्यांना कनेक्शन आम्ही देऊ करू शकत नाही। तर या धोरणाचा पहिला उद्देश आहे की जो काही शेतकऱ्यांना शेतीसाठी कनेक्शनची गरज असेल त्यांना एक समयसीमाच्या आत त्यांना कनेक्शन द्यावं। दुसरं जो आहे की सर्वसाधारणपणे कारण आपल्याकडे थोडासा इन्फ्रास्ट्रक्चरची पण कमी आहे आणि थोडासा ते आपण त्यांना सबसिडाईज करतो, तर आपल्याला हे पण एक बंधन आहे MERCच्या की आपण त्यांना दिवसात 8 तासाची आणि रात्री 10 तासाची आपण आडीपाडीने सर्व शेतकऱ्यांना देतो। शेतकरी बांधवांची असे जनरल मागणी असते की आम्हाला दिवसात वीज पुरवठा व्हायला पाहिजे। तर सेकंड ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो हे आहे की आपल्याला दिवसात वीज पुरवठा करण्याचे प्रयत्न करायचे आहेत। त्यांना आपण काहीतरी एक समयसीमाच्या आत आपल्याला इतका दुरुस्ती करायची आपल्या सिस्टममध्ये की आपण त्यांना दिवसात देऊ शकू। तिसरा जो आहे की आता कृषी पंप याच्यासाठी आणि तिसरा आणि चौथा आहे थकबाकी। तो याच्यामुळे चूंकि थकबाकी फारच जोराने वाढलेली आहे, आपल्याकडे इनफ पैसे नसतात, म्हणून ते जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जो पायाभूत सुविधा आहे त्याला पण आपल्याला जास्त पैसे त्याच्यावर पण खर्च करता येत नाही। तो ते पण हळूहळू त्याचा जो स्टँडर्ड आहे तो कमी होत चाललेला आहे आणि शेतकरी बांधवांना जेव्हा गरज भासते वीजची त्यावेळी ट्रान्सफॉर्मर फेल होणे आणि इतर जो काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम आहे ते पण येतात। तो पायाभूत सुविधा जो आहे त्याला बळकटीकरण करणे आणि शेवटी जो कृषी थकबाकी आहे हे थकबाकी कोणत्या पद्धतीने कमी करता येईल, त्याचा बोजा कमी करता येईल लोकांच्यावर आणि हे थकबाकीचा जो काही पैसे आहे त्याच्या वापरून आपल्याला कशा प्रकारे इतर जो 3 आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत ते अचीव करता येईल, असे 4 ऑब्जेक्टिव्ह आपण या धोरणाच्या पाठीमागे ठेवलेले आहेत। तो जो पहिला जो आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये नोट देतो, पण सर्वसाधारणपणे असं आहे की 2018 मार्चच्या पूर्वी जो काही कनेक्शन पेंडिंग होते, आता तुम्हाला हे पण वाटेल की 2018 मार्चच्या पूर्वी मतलब 2-2 वर्ष 3-3 वर्ष
लोकांचे ॲप्लिकेशन पेंडिंग असतात की त्यांना वीज कनेक्शन पाहिजे पण आपण वीज कनेक्शन देऊ शकत नाही. तर सर्वप्रथम तर आहे की 2018च्या पूर्वी जितके आहेत ते आपल्याला 31 मार्च 2021पर्यंत द्यायचेच आहे. तो पहिला हे आहे. ते ॲक्च्युली आमचं नियोजन फ्रँकली सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंतचा होता, पण कोरोनाच्या कालावधीमध्ये तो काही 5-6 महिने आम्ही काम करू शकलो नाही. त्याच्यामुळे 31 मार्चच्या पूर्वी, पण 31 मार्चच्या पूर्वी आम्ही 31 मार्च 2021च्या पूर्वी जितके कनेक्शन 2018मध्ये पेंडिंग होते ते सगळे संपवण्याच्या नियोजन आहे आणि असं ते वर्कआउट देण्यात आलेले आहे. काम चालू आहे आणि 100% हे होऊन जाईल. याच्यानंतर जो आहे ऑलमोस्ट 2 लाख लोकांनी आणखी अर्ज करून ठेवलेले आहेत. त्यांना कनेक्शन देणे हे आमच्यासाठी एक आव्हान आहे. तर त्यासाठी आपण काय करतो नेक्स्ट. तर जनरली आतापर्यंत मला माहीत नाही की आपण पैकी किती लोकांनी त्याला इतके जोडून बघितलं असेल, पण आतापर्यंत आपण HVDS जो आहे त्या पद्धतीनेच कनेक्शन देत होतो. त्याला प्रत्येक कनेक्शनच्या पाठीमागे जवळपास 2.5 लाख रुपये लागतात. तर 600 मीटरपर्यंत आपण HVDSचे कनेक्शन देत होतो आणि त्याच्यापुढे आपण म्हणत होतो की इतके जर तुम्ही लांब असेल की आमचे जो ग्रीड आहे त्यापासून तुम्ही 600 मीटरपेक्षा जास्त लांब असेल तर मी तुम्हाला कनेक्शन देऊ शकणार नाही. आम्ही तुम्हाला सोलार पंप देऊ, कारण फक्त तुमच्या शेतासाठी 700-800 मीटरची हे लाईन घेऊन जाणे ते परवडत पण नाही. आणखी ते त्याची शाश्वती पण देता येत नाही, कारण की लांब असेल तर त्याला काही तुटतात, काही होतात, काही घटना घडू शकते. तर आतापर्यंत आपण 600 मीटरपर्यंत HVDS देत होतो आणि 600 मीटरच्या वर आपण कृषीच्या आपण सोलार पंप देत होतो. आता याच्यामध्ये थोडासा बदल पण असा करत आहे की 200 मीटरपर्यंतचे आपण LTवर कनेक्शन देणार. याचा प्रॅक्टिकली एकच झाला की आता लोकांना 80% लोकांना पुढील आता जो काही ॲप्लिकेशन्स येतील तो 2 ते 3 महिन्याच्या आत आम्ही त्यांना कनेक्शन देऊ शकू. त्यांना 2 वर्ष थांबण्याची गरज भासणार नाही. पण 200 मीटरच्या वर जो आहे त्याला HVDSने देणेच जास्त योग्य आहे. तो ते आपण देत राहू HVDS याने. आणि दुसरा बदल याच्यामध्ये असा केलेला आहे की आतापर्यंत असा होता की आमच्याकडे जेव्हा पैसे येईल आम्ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हर देऊ. तो ते तर चालू राहणारच आहे, पण जर आमच्याकडे पैसे नाही पण कोणतेही शेतकऱ्यांना जर थोडासा लवकर पाहिजे असतील तर आम्ही एक पद्धत हे आणत आहे की त्यांनी आमच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं इम्पॅनल कॉन्ट्रॅक्टरकडनं त्यांनी स्वतःहून करून घ्यावा आणि त्याचा जो काही खर्च आहे ते आम्ही त्यांचे बिलाच्यामध्ये ॲडजस्ट करून 100% बिलाच्यामध्ये ॲडजस्ट करून त्यांना तो समजा त्यांनी 50,000 खर्च केले या कनेक्शनवर, तो आम्ही त्यांना फर्स्ट बिल्समध्ये 50,000 रुपयापर्यंत आम्ही ॲडजस्ट करत जाणार, समायोजित करत जाणार. तो याच्यामुळे ज्या लोकांना, कारण जर आम्ही त्यांना कनेक्शन देत नसेल, आमच्याकडे पैसे नसेल, त्याला वेळ लागत असेल तर लोक थोडासा अनधिकृत काम पण करतात, टाके टाकतात, हे करतात. त्याची पाडी येऊ नये म्हणून जर आमच्याकडे पैसे समजा उपलब्ध नसेल आणि तुमच्यावर फारसे लोक असतील आणि तुम्ही तितके वाट बघण्यास तयार नसतील तर तुम्ही स्वतःच्या खर्चातने करावा. आम्ही तुम्हाला बिलमधून 100% ते पैसे परत करून घेऊ. हे एक थोडा मोठा बदल आहे. दुसरा बदल आहे की नेक्स्ट हे आम्ही एक समयसीमा स्वतःच्यावर आम्ही एक बंधन घालत आहे की 30 मीटरचे जर आत असेल तर आम्ही 1 महिन्याच्या आत कनेक्शन देऊ. 200 मीटरच्या आत असेल तर 3 महिन्याच्या आत देऊ, कारण आम्हाला कमीत कमी 5-6 पोल लावावं लागतात. आणि बाकी केसमध्ये आम्ही त्यांना 1 वर्षाच्या आत देऊ, कारण HVDSमध्ये फारसे जास्त पैसे लागतात. फ्रँकली 2 लाख लोकांना द्यायचं असेल तर 5,000 कोटी लागणार. तर पैशाची उपलब्धता बाकी सगळं बघून त्याला 1 वर्षी कालावधी लागतील. तर आम्ही असं कोणत्याही शब्द देऊ इच्छित नाही, आम्ही पाडू शकणार नाही, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये 1 वर्ष केलेलं आहे. आणि शेवटचा जो आहे की 600 मीटरपेक्षा जास्त जर तुम्ही लांब असेल तर आम्ही तुम्हाला सोलार पंपने देऊ. आणि आपली सर्वांची माहितीसाठी प्रत्येक वर्षी 1 लाख सोलार पंप देण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. हे तो आपल्या बजेटमध्ये पण घोषणा झाली होती. आणि त्या देताना आपण 90% शासन खर्च करणार आणि 10% पण त्यांच्याकडनं घेणार एक सर्वसाधारण कॅटेगरीसाठी. आणि जर SC ST कॅटेगरी असेल तर 95% आपण खर्च करणार आणि 5% त्यांच्याकडनं घेणार. नेक्स्ट सोलारला जवळपास 1,98,000 मतलब जवळपास 2 लाखाचा खर्च येते. तर त्यापैकी जसं 2 लाखाचा खर्च असेल तर 1,80,000 आम्ही देतो. आणि कारण आपण रात्रीची वीज थोडीशी स्वस्त असते, मतलब रात्री 10 तास देतो आणि सकाळी 8 तास देतो. हे MERCचा रूल आहे. त्याचं कारण असं आहे की यांना जो सबसिडाईज करायचे आहे त्याचे पैसे पूर्ण इंडस्ट्री आणि कमर्शियलवर जातात. तो ते किती सबसिडी त्यांच्याकडनं घ्यायची आणि त्यांनी यावर ट्रान्सफर करायची, म्हणून त्यांनी आळीपाळीने दिवसात आणि रात्रीच्या पुरवठ्याच्या आदेशित केलेले आहेत. जर याच्यामध्ये बदल करायचा असेल तर आपल्याकडे 2च पर्याय आहे.
एक तो जास्त महागडी वीज घेऊन इंडस्ट्री किंवा याला आणखी जास्त लोड करणे तो ते शक्य नाही आहे, प्रॅक्टिकल पण नाही आहे आणि या कालावधीमध्ये तर डिझायरेबल पण नाही आहे, कारण इंडस्ट्री आणि कमर्शियल सगळेजणच याच्यामध्ये करोनामध्ये थोडेसे परेशान आहेत. तर दुसरा पण काय करत आहे, जो जवळपास 2000 फीडर असे आहे जो फक्त ॲग्रिकल्चरसाठी आहे. 43 लाख आपले कन्झ्युमर त्याच्यावर आहेत. तर आम्ही या फीडरला पुढील 3 वर्षामध्ये डायरेक्ट सोलराईज करून, कारण सोलारचा फायदा असा आहे की दिवसात होईल, दिवसात मिळेल आणि नॅचरली ते त्यांना देता येईल. तर 2 ऑक्टोबर या वर्षी 2 ऑक्टोबर 2020ला आम्ही एक्सपेरिमेंट करून बघितलं आणि लगभग 30,000 शेतकऱ्यांना आम्ही दिवसात बिजली सुरू केली बाय सोलरायझिंग फीडर्स. तर याच्यामध्ये आम्ही कमिट करत आहे की पुढील 3 वर्षामध्ये आम्ही जितके जवळपास 8,000 मेगावॉटचे प्रपोजल्स तयार होतील, जो डायरेक्टली फीडर्सला सोलराईज करतील आणि आपण जवळपास 80 to 90% शेतकऱ्यांना दिवसात 8 तासाची बिजली देऊ करू शकू. त्यासाठी 3 वर्ष लागणार. हे पण थोडं ॲम्बिशियस आहे, पण आम्हाला वाटते की हे शक्य आहे. आणि जर आम्ही आणि काही असं कोरोनासारखा समय तो कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही, पण असं क्रांती पुन्हा घटना घडली नाही तो 3 वर्षात आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नाही, आता आम्ही 2 ऑक्टोबरपासून 30,000मध्ये सुरू केलेला आहे, 30,000 शेतकऱ्यांना. तो तसा बघितला तर माझे 43 लाख शेतकरी आहे. तो तसा पण जस्ट टू इन्श्योर दॅट की हे सिस्टम वर्क करत आहे, तर आपण 2 ऑक्टोबरपासून सुरू केला. आणि याची टेक्निकल फिजिबिलिटी तर आहे. आता प्रॅक्टिकली 2,000 जागेवर 5 ते 25 एकर जागा विकत घेणे आणि यूज करणे. पण जर लोकांनी पुढे येऊन जमीन केली, त्याचे पैसे देऊ आम्ही. पण जर जमीन आम्हाला मिळवून दिली शेतकऱ्यांनी, तर 100% आम्ही त्यांना कन्फर्म करू शकतो की त्यांना 3 वर्षाच्या आत आम्ही दिवसात बिजली देण्याच्या अरेंजमेंट करू. आणि त्यासाठी पैशाची काही गरज नाही आहे गव्हर्नमेंटची, कारण हे जो काही पैसे आहे जमिनीचे, हे सगळं इलेक्ट्रिसिटीच्या रेटमधूनच येणार आहेत आणि ते ऑलरेडी इनबिल्ट आहे. तर नवीन कोणत्याच प्रकारनं रेट वाढतील ना गव्हर्नमेंटच्याकडनं रेटची गरज आहे. फक्त आम्हाला लोकांच्याकडनं जमीनची उपलब्धता जर झाली तर ते शक्य होईल. नेक्स्ट सांगितलं मी थोडंसं लवकर सांगतो, नंतर तुम्हाला कागद याच्यामध्ये मिळेलच, पण साहेबांना तुम्हाला इंटरॅक्ट करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे म्हणून लवकर करत आहे. हे मी फक्त थोडक्यात सांगतो की आणखी हे जो आहे आणि हे सर्वात महत्त्वाचा कणा आहे, जो काही रिकव्हरी आम्ही करणार आहे, जो काही थकबाकी आहे, तो पहिले तो अशी गोष्ट आहे की थकबाकी जो आहे तो ते फ्रँकली फारच मोठी वाढलेली आहे. आपण सर्वांना ते फिगरची कल्पना पण आली असेल. ॲग्रिकल्चरमध्ये फक्त ॲग्रिकल्चरमध्ये आज 40,000 कोटीपर्यंतची थकबाकी आहे. आणि यावर्षी तर कोरोनामध्ये फक्त 1% वसुली आहे आतापर्यंतची. याच्यापूर्वी जनरली 8% वसुलीची हे झाली होती. तर इश्यू आहे असं झालेला आहे की थकबाकी वाढलेली आहे. थकबाकी वाढल्यामुळे आम्ही पैसे पण खर्च करू शकत नाही, तर आम्ही आमची ग्रीड पण इम्प्रूव्ह करू शकत नाही. तर ते ग्रीड फेल होण्याचे चान्सेस पण वाढत आहे आणि इट इज ऑलमोस्ट गॉन अप टू 12%. जनरली इतकं मोठ्या प्रमाणात जर फेल होणार असेल तर आमचे इतके पैसे लागतात. तर जर आपण काही केलं नाही याच्याबद्दल तर ते आणखी क्वालिटीमध्ये घसरण होत जाईल आणि शेतकऱ्यांना आम्ही एक कॉन्फिडेंटली आम्ही त्यांना वीज पुरवठा करू शकणार नाही. तर आम्ही हे जो आता मी सांगत आहे ही सर्वात मोठी गोष्ट केलेली आहे. मी आता आपलं सांगतो नोट तुम्ही बघा. सर्वप्रथम काय करत आहे की शेतकऱ्यांचे जो काही थकबाकी आहे, तर सर्वप्रथम 2015 पूर्वीची जो थकबाकी आहे, थकबाकीमध्ये आपल्याला माहिती आहे 3 हिस्से असतात. मूळ रक्कम असते, आम्ही डिले पेमेंट चार्जेस घेतो आणि आम्ही त्याच्यावर इंटरेस्ट लावतो 18%. हे सर्वसाधारणपणे प्रत्येक सगळ्यांचे हेच नियम असतात. तर आम्ही 2015च्या पूर्वीचे जो काही थकबाकी असेल त्याच्यामध्ये फक्त मूळ रक्कम ठेवून DPC जो आहे डिले पेमेंट चार्जेस आणि इंटरेस्ट पूर्णपणे माफ करत आहे. आणि 2015च्या नंतरची जो थकबाकी आहे त्याच्या आपण DPC पूर्णपणे माफ करत आहे आणि इंटरेस्ट रेट 18%च्या ऐवजी आपण सर्वसाधारणपणे 8.5 ते 9% येईल. तर याच्यामुळे जवळपास आमच्यापेक्षा अशी आहे की अपेक्षा की जवळपास 40%च्या दरम्यान थकबाकी कमी होणार. तर इट इज ऑलमोस्ट की 40,000 कोटीची थकबाकी आहे, त्याच्यामध्ये 15 ते 16,000 कोटीची थकबाकी जो आहे तो ते शासन याप्रमाणे माफ करत आहे. आणखी हे करून हे थकबाकी आता फिक्स होऊन जाईल.
आणि पुढच्या 3 वर्षासाठी या थकबाकीमध्ये कोणता इंटरेस्ट लागणार नाही, हे थकबाकी फ्रीज होऊन जाईल. तो लगभग 40%च्या दरम्यान, कुणाला 35% होऊ शकतात, कुणाला 50% होऊ शकतात, पण सर्वसाधारणपणे 40%च्या दरम्यान लोकांना याच्यामध्ये थोडासा राहत मिळेल. जवळपास 16,000 कोटीच्या दरम्यान याच्यामधून थकबाकी कमी होतील, माफ होतील. याच्यानंतर काय करत आपण प्रस्तावित असा करत आहे की जो कुणी शेतकरी बांधव फर्स्ट इयरमध्ये पैसे भरतील, तर जितके पैसे भरतील तितकेच पैशाची त्यांना क्रेडिट मिळेल. तर समजा साधारणपणे जर त्यांच्यावर 10,000 रुपयाची थकबाकी असेल, तो 4,000च्या दरम्यानची थकबाकी तो एनिवे कॅन्सल झाली, आता 6,000ची राहिली. जर त्यांनी पहिल्या वर्षामध्ये कधीही जर त्यांनी 3,000 रुपये भरले, तर त्यांना 3,000चा क्रेडिट मिळेल, म्हणून 6,000 ते 6,000 पूर्णपणे संपली. तर जर त्यांनी प्रथम वर्षी वापरला, तो ऑलमोस्ट 30% देऊन त्यांची 100% थकबाकी संपू शकते. पण समजा त्यांना पहिल्या वर्षामध्ये पैसे देणे शक्य झालं नाही, तर दुसऱ्या वर्षामध्ये केला, तर जितके पैसे भरतील त्याच्यात 30% त्यांना क्रेडिट मिळेल. तिसऱ्या वर्षी जे समजा दुसऱ्या वर्षीमध्ये पण ते पूर्ण करू शकले नाही, तर तिसऱ्या वर्षी जर त्यांनी काही पैसे भरले, तर त्याच्यात त्यांना 20% एक्स्ट्रा क्रेडिट मिळेल. याप्रमाणे 3 वर्षामध्ये त्यांनी पूर्णपणे थकबाकी जो आहे ते संपवावी. जो काही आम्ही कमी करून दिलेली आहे ते थकबाकी संपवावी अशी त्यांना विनंती पण आहे, आणि तसं आपण नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या पलीकडे जाऊन असं तुम्ही ऑलरेडी फारशी स्कीम्स पास्टमध्ये तुम्ही बघितली असेल, आपण अशी स्कीम करत राहतो. फक्त जो काही आपल्याला अनुभव आला त्याच्यामधून जो शिकून जो एक पुढे एक गोष्ट केलेली आहे, जो माझी रिक्वेस्ट राहील की त्याला सर्वात जास्त इम्फेसिस द्यावा. कारण माननीय CM साहेब आणि मंत्री महोदयांचा ते आग्रह होता की जर हे आपण पूर्वी वसूल केली असती, तर आपण ॲग्रिकल्चरचा जो काही नेटवर्क आहे त्यांना चांगला ठेवला असता, सगळं चांगला प्रॉपरली झाला असता. तर आता जो काही पैसे तुमचे रिकवर होतील, ते पूर्णचे पूर्ण पैसे त्याच गावामध्ये त्याच क्षेत्रावर ॲग्रिकल्चरसाठीच ठेवावा. तो आपण काय प्रस्तावित केलेला आहे की जितकी रक्कम मिळतील त्याच्या 33% रक्कम त्याच ग्रामपंचायतीवर खर्च करायची. तो लोकांना वाटला पाहिजे की माझ्याकडनं जर थकबाकी वसूल झाली, तर त्याचा खर्च मलाच जो काही रोहित्र लागतात, ट्रान्सफॉर्मर लागतात किंवा लाईन्स लागतात त्याच्यावर खर्च होणार आहे. तो ते ऑइलवर किंवा रिपेरीवर किंवा नवीन ट्रान्सफॉर्मरवर किंवा नवीन कनेक्शनवर किंवा कोणत्याही कामासाठी, पण त्याच गावावर 33% खर्च करायच्या. दुसरे 33% जो आहे तो त्याच सर्कलमध्ये खर्च करायचे, आणि उरलेले जो 33% आहे तो ते राज्यस्तरावर येतील. कारण ते फायनली आम्हाला इलेक्ट्रिसिटी विकत पण घ्यायची आहे त्यांना देण्यासाठी. तो सर्वात मोठा आणि एक एक्सपेरिमेंट जो आहे, नॉवेल एक्सपेरिमेंट, तो असा आहे की लोकांना हे आम्ही सांगत आहे की जो काही पैसे तुम्ही भरणार ते पूर्णपणे पैसे आम्ही तुमच्याच एरियामध्ये खर्च करत आहे. आज पण तुम्ही बघितलं असेल, थोडा डेस्परेशनची परिस्थिती अशी आलेली आहे की कधी काही ट्रान्सफॉर्मर फेल झाला, तो लोक इकट्ठा करून पण प्रयत्न करतात की ते लवकर आम्हाला ट्रान्सफॉर्मर बसायला पाहिजे. तर वर्गणी करतात. हां, ते वर्गणी करतात आणि वर्गणी करून ते त्यातने करण्याचा प्रयत्न करतात. तो आमच्या हेच आहे की जो काही पैसे तुमच्याकडनं येणार, तुम्हाला दिसेल कम्प्युटरमध्ये की या गावामध्ये 4 लाख आलेले आहेत, तर यापैकी 33% जो आहे ते गावासाठी आहेत, आणि ते खर्च खाली माझ्या सर्कलच्या पेक्षा जो कार्यकारी अभियंता आहे त्यांना पूर्ण अधिकार असेल ते खर्च करण्याचा. तर या प्रकारे एक जो नॉवेल्टी आणत आहे की तुमचे पैसे तुमच्यावरच होणार याची हमी देत आहे. आपण प्रेझेंटेशन पुढे राहिला, पण मी थोडे पुढे गेलो आहे. जो नेक्स्ट आणखी गोष्ट करत आहे की ॲज ए प्रायोगिक तत्वावर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जो काही 29 सब्जेक्ट्स दिलेले आहेत ग्रामपंचायतींना, त्याच्यामध्ये एक रुरल इलेक्ट्रिफिकेशनच्या पण आहे. तर आम्ही प्रायोगिक तत्वावर प्रत्येक डिव्हिजनमध्ये 5-6 गावांना आम्ही मायक्रो फ्रँचायझी देणार की जर त्यांनी मायक्रो फ्रँचायझी ॲक्सेप्ट केली, तर ते जो काही रिकवर करतील पैसे आमच्यासाठी, त्याच्यात 30% आम्ही त्यांना कमिशन देऊ. तो जस्ट इमेजिन जर 24,000 कोटीच्या 30% ग्रामपंचायतींना मिळाला, तर इट इज मोर दॅन वॉट 14 फायनान्स कमिशन 15 फायनान्स कमिशन्स आर गिवन पर इयर. तो आम्ही ग्रामपंचायतींना इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरा, जर काही शुगर फॅक्टरीज किंवा यांनी सांगितलं की आमचे जो काही सभासद आहेत त्यांची आम्ही रिकव्हरी करून देऊ, तो 10%ची त्यांना कमिशन देणे आम्ही याच्यामध्ये केलेलं आहे. तिसरं, आपण असं केलेलं आहे की जर एक असा ट्रान्सफॉर्मर असेल की ज्याच्यामध्ये 80%पेक्षा जास्त लोकांनी आपली थकबाकी दिली, तर आम्ही ते सर्व लोकांना 10%ची सूट देत आहेत.
आणखी एक गोष्ट केलेली आहे की जर मी ॲज ए इंडिव्हिज्युअल शेतकरी जर मी 100% पैसे भरले तर मला 5%ची आणखी वेगळी सूट आहे. तर या प्रकारे आम्ही प्रयत्न केलेला आहे शेतकरी बांधवांना 2 गोष्ट सांगण्याच्या की आपल्याला शाश्वत इलेक्ट्रिसिटीसाठी जो काही पैसे लागणार आहे त्यासाठी काहीतरी रिकव्हरी करणे गरजेचे आहे. आम्ही आपल्यावर 40%ने बोजा कमी करतो एरियर्सचा, पण आता जो आहे तो ते तुम्ही जितके पैसे भरणार आम्ही तुमच्यावर खर्च करू, तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करू. आणि ग्रामपंचायतीनं सांगत आहे की जर तुम्ही सोशल प्रेशर आणून जर तुम्ही रिकवर करू शकले तर आमच्या 30% जे कमिशन आहे दॅट ॲक्च्युअली वुड बी मोर देन द बजट ऑफ ग्राम पंचायत फॉर मोस्ट ऑफ द ग्राम पंचायत्स. मतलब मैंने RDT संभाला है इसमें मैं जानता हूँ व्हाट इज़ द एवरेज साइज ऑफ देयर बजट. तो जर ते 30% ॲक्च्युली जर ते कमवू शकले हे कमिशन तो ग्रामपंचायतीसाठी ऑलमोस्ट बजट दुगना हो जाएगा. मतलब त्यांच्या स्वतःचं जे बजट आहे. तर या प्रकारे काही असे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. तो हे आणि आता कॅबिनेट यांची मान्यता काल मिळालेली आहे म्हणून आज साहेब सर्वांच्या आपल्यामार्फत सर्वांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. याच्याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर आपण फ्रेंचाइजी जो दे रहे हैं ऊर्जा मित्र वगैरह इसमें आणखी 2 आहे. एक आपण ने एक पूर्वी ग्राम विद्युत व्यवस्थापक जो कन्सेप्ट होता त्यावेळेस थोडासा बदल करून आपण ऊर्जा मित्रचा कन्सेप्ट आणत आहे. ऊर्जा मित्र म्हणजे त्या गावामध्ये राहणारा व्यक्ती ज्याला इलेक्ट्रिसिटी थोडी समजते, ज्याला आम्ही सर्टिफाय करतो, त्यांना गावाचे प्रश्न गावातच सोडायचे आहेत आणि त्यांना पण आपण याच्यामध्ये एक इन्सेंटिव्ह ठेवलेला आहे. थोडे इन्सेंटिव्ह रिकव्हरीचे आमच्या अधिकाऱ्यांसाठी पण आहे. आणि याच्यामध्ये असं मी प्लॅनिंग डिपार्टमेंटचा थोडा आग्रह होता तो इवन SSG जो आहेत सेल्फ हेल्प ग्रुप जो आहे ते पण पुढाकार घेऊन जर त्यांनी केलं तर त्यांना पण 10%चं कमिशन आहे. तर सर्वोपरी पद्धतीने लोकांच्या कडने वसुली करणे आणि थकबाकी कमी करणे आणि हे पैसे खर्च करून सस्टेनेबली आपला इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करणे हे याच्या पाठीमागची भूमिका आहे. ठीक. नाही, हे धोरण जे आहे हे पहिल्यांदाच सर्वकष असं धोरण या ठिकाणी आम्ही आणलेलं आहे. हे धोरण केवळ कृषी क्षेत्राला नव्हे तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारं असं धोरण आहे. आणि महाराष्ट्र कृषीप्रधान आहे, शेतीची उत्पादकता याच्यामुळे निश्चितपणे वाढेल हा विश्वाससुद्धा या निमित्तानं आम्हाला आहे. वीज बिल माफी देण्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही असे म्हणणाऱ्यांना माहितीसाठी आम्ही आज 43 लाख कृषी पंप धारकांचे एकूण 42,107 कोटीची थकबाकी जी आहे त्या थकबाकीवर या ठिकाणी काम करतो आहे. यापैकी जवळपास 50% म्हणजे 20,000 कोटीचे बिल यामध्ये माफ करण्यात येणार आहे. या धोरणाच्या अंतर्गत गाव आणि सर्कलमध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी वसूल थकबाकीपैकी 66% खर्च करण्यात येईल. थकबाकीपोटी वसूल होणाऱ्या पैशापैकी 66% निधी ऊर्जाविषयक पायाभूत सुविधांवर खर्च होईल. हा खर्च करण्याचे अधिकार जे आहेत ते अधिकार संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देण्यात येणार आहेत. पूर्ण थकबाकी वसूल करणारे गाव आणि संबंधित अधिकारी यांचाही पुरस्कारानं सन्मान या ठिकाणी करण्यात येणार. हे धोरण अत्यंत महत्त्वाचं असल्याने या संदर्भातील विस्तृत सूचना असलेला शासन निर्णय निर्गमित करण्यात आता येणार आहे. या निर्णयामध्ये सर्व बाबींचा अचूकपणा त्यामध्ये टाकण्यात येईल. प्रथम हा शासन निर्णय ऊर्जा विभागातील तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समजून घेणे महत्त्वाचं आहे. त्या संदर्भात माहिती करून घेण्यासाठी आम्ही एक विशिष्ट प्रकारचं कॅम्पेन प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी करणार. तद्वतच त्यानंतर सबस्टेशन म्हणजे उपविभागीय तसेच ग्रामपंचायत स्तरावर शेतकरी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे समेत मेळावे आयोजित करण्यात येतील. त्यामध्ये हे धोरण समजावून सांगण्यात येईल आणि या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच प्रत्येक ठिकाणच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी देखील निश्चित करण्यात येणार आहे. जे अधिकारी हा उपक्रम राबवणार आहेत या संदर्भात मेळावे घेतील, त्यांचे फोटोग्राफसुद्धा ते घेतील
आणि सोशल मीडियावर लोड करतील. सोशल मीडियावर जे काही कार्यक्रम त्यांनी केले त्याच्या कार्यक्रमाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यालयात म्हणजे कॉर्पोरेट ऑफिसला आमच्या कळवतील. प्रचार आणि प्रसिद्धीसुद्धा यामध्ये राबवण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना ही योजना जास्तीत जास्त प्रमाणात करण्यासाठी समजवण्यासाठी महावितरण मार्फत प्रचार आणि प्रसिद्धीचा एक स्वतंत्र कार्यक्रमसुद्धा हाती घेण्यात येईल. जिल्हा स्तरावर वरील पॅनलवर जे काही लोक कलाकार आहेत, लोक कलावंत आहेत किंवा ज्या यात्रा भरतात आपल्याकडे किंवा वारकरी संप्रदायांचे मिरवणुका निघतात, अशांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी याची प्रस्तुती करणार आहोत आणि अशा प्रकारे एक ऐतिहासिक कार्यक्रम कृषीशी संबंधित आमच्या विभागाने या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्याची सुरुवात 1 वर्ष आता जी पूर्तता होत आहे 28ला, त्याच्यानंतर या निमित्ताने आघाडी सरकारच्या माध्यमातून आम्ही हे करणार आहोत. भाऊ एक प्रश्न होता. हां बोला. कृषी पंपाचं जे धोरण आहे मागच्या काळात असा एक प्रस्ताव होता की कृषीवर निर्यात आधारित जे कृषी आहे ते आणि प्रोसेसिंगवर आधारित जे आहे त्यांना वेगळं करून सामान्य शेतकरी आहे त्याच्यासाठी ती माफीची स्कीम आहे, म्हणजे जे गरजू आहेत त्यातले, आणि बाकीचे निर्यातचं जे आहे तो वेगळा आणि प्रोसेसिंग जे उसाला जास्त लागते पाणी तर ते कारखान्याला जातं, सगळं ऊस जातो कारखान्याला, तर तो जो भाग आहे तो वेगळा करायला यातनं तर खूप मोठ्या प्रमाणात ती कमी झाली असती थकबाकी. नाही, आता एकंदर थकबाकी जी दिसते कृषीची ती खूप मोठा आकडा दिसतो तो, तर त्याच्यात ती क्लासिफिकेशन करण्याची एक मागल्या काळात बावनकुळे साहेबांच्या काळात तो प्रस्ताव होता, तर त्याचं काय झालं? पण नाही, आम्ही क्लासिफिकेशन त्याचं झालं सगळं. आम्ही याच्यामध्ये साखर कारखान्यांचा सुद्धा समावेश केला. जे साखर कारखाने त्यांच्या भागातील शेतकऱ्यांची वसुली करून आम्हाला देतील त्या साखर कारखानदारांना आम्ही 10% त्या ठिकाणी सूट देणार आहोत. तर ते लोक त्यांचं त्या कलेक्शन त्यांच्या माध्यमातून करेल, त्यांच्याकडे रेकॉर्ड असतो आणि ते देतील. अशा पद्धतीने आम्ही त्याला घेतलेलं आहे. आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे कोणत्या क्षेत्रामध्ये रिजनमध्ये काय कमतरता आहे, कशा पद्धतीने त्याला हाताळावं. तर आम्ही त्याचं रिजन वाईज बायफर्केशन केलेलं आहे आणि आमचे रिजनल डायरेक्टर्स इतके आहेत किंवा जॉईंट MD आहेत, या लोकांना अधिकार दिलेत आम्ही त्या ठिकाणी की त्या ठिकाणी काम करताना तुम्हाला ज्या काही अडीअडचणी असतील त्या रिझॉल्व्ह करायला तुम्ही सक्षम आहात. जी काही मदत आमच्या ऑफिसमधून तुम्हाला पाहिजे ती पूर्ण आम्ही द्यायला तयार आहोत. तर ही सगळी तयारी आम्ही करूनच हे धोरण राज्य मंत्रिमंडळात आणलेलं आहे. त्यामुळं आता याच्यात कोणतीही कमतरता राहणार नाही. इतकं फ्लेक्झिबल धोरण याच्यापूर्वी कुठेही आलेलं नाही. साधारणतः मला सांगा की एखाद्या जिल्ह्याला वार्षिक बजेट जे मिळतं ते 100 कोटी ते 300 कोटीच्या आतमध्ये असतं आणि या ठिकाणी केवळ ऊर्जा विभागाशी संबंधित जर ती वसुली त्या ठिकाणी जर झाली तर 66% जो निधी पालकमंत्र्यांना जाणार आहे तो जवळपास 400 कोटीच्या जवळपास जाणार आहे. तर 400 कोटीची कामं त्या जिल्ह्यामध्ये करायला त्यांना ती संधी उपलब्ध होणार आहे. इतकं याच्यापूर्वी कधी कुठं झालेलं नाही आहे. आणि आम्ही ग्रामपंचायतीला सुद्धा सक्षम करायला निघालेलो आहोत. ज्या ग्रामपंचायती या ठिकाणी वसुली करतील 30% निधी त्यांना देणार आम्ही डेव्हलपमेंटसाठी. तर ते त्यांच्या गावाचा त्यांच्या क्षेत्राचा त्या ठिकाणी भरपूरपणे विकास त्या ठिकाणी करू शकतील. याला जोडूनच आहे आपण म्हणतात आता हे स्कीम जी आपण काढलं आहे त्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतायत ते एरियर रिकव्हरी करण्यासाठी. म्हणून मग आपण हे एक्सेप्ट कराल का की शासकीय जे यंत्रणा आहे हे रिकव्हरी करण्यासाठी जे त्यांचं काम होतं त्यांच्या अपयश आहे असं मानणार की नाही आपण? आता असं आहे की मागील सरकारने त्यांच्या कार्यकाळात जे काही थकबाकीचं डोंगर आमच्या डोक्यावर आणून ठेवलेलं आहे ते वसूल करायला आम्हाला काहीतरी योजना तर आणावं लागेल. शेवटी खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात. प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाला माहिती असते. जसा मी शेतकऱ्यांचा मुलगा किंवा कामगाराचा मुलगा आहे तर मला माझे पोटाची आग काय आहे ती जाणवते. तशी शेतकऱ्यांची आग आम्हाला माहिती आहे, ती धगधग माहिती आहे. त्यामुळं आम्ही ही योजना आणत असताना ती धगधग या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यांनाच अधिकार दिला
शेवटी आज वीज मागणारे तेच आहेत, वीज वापरणारे तेच आहेत आणि त्यांना जर स्वतःलाच वीज पाहिजेल आहे 24 तास त्या ठिकाणी किंवा दिवसा 8 तास पाहिजेल आहे तर त्यांना करावं लागणार ना ते. तर चोरी करण्यापेक्षा उघडपणे तुम्ही स्वच्छ माताने करा ना, आम्हाला काही हरकत नाही त्याच्यात. सर, वीज बिलाची थकबाकी आहे तुम्ही म्हणता गेल्या सरकारच्या काळामध्ये काल याबाबत काही चर्चा झाली का आणि या संदर्भात काही चौकशीचे आदेश देण्यात आले का? होय, काल राज्य मंत्रिमंडळामध्ये याची चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. ती चौकशी आम्ही निश्चितपणे करणार, कारण कसं आहे की मार्च 2014 अखेर महावितरणची एकूण थकबाकी 20,735.9 कोटी इतकी होती. मार्च 2020 सदर थकबाकी 59,832.8 कोटी एवढी झाली. आणि आता करोनाचा काळ आहे, तुम्हाला माहिती आहे, करोनाच्या काळामधली थकबाकी जर त्याला ॲड केली तर एकूण थकबाकी मार्च 2014 अखेर म्हणजे पूर्वीची काँग्रेसची पृथ्वीराज चव्हाणांची सरकार सोडली त्यावेळची थकबाकी जी होती ती त्याच्यानंतर फिगर नाही मी सांगतो ना फिगर वाईज तुम्हाला. टोटल मार्च 2014 14,154.5 होती, ती आता 59,149.8 झालेली आहे. 59,149.8 झालेली आहे. आणि आपण जे सांगता या ठिकाणी की फरक कसा पडला, मी तुम्हाला या ठिकाणी सर्वसाधारणतः सांगू इच्छेन की जो प्रॉफिट अँड लॉस असतो त्याचं जर आपण या ठिकाणी विचार जर केला तर 2014 ते 15 365.70 हा आकडा होता. तो 2015-16 5,293.19 झाला. 2016 785.29 झाला आणि 2017-18 492.24 झाला. 17-18 तो पुन्हा 18-19 1,096.62 झाला आणि आता 19-20 450 आहे. तर तुम्ही यामध्ये ही तफावत जी आहे क्रमाने कमी प्रॉफिट त्या ठिकाणी होत आलेला आहे. तर याच्यावरून त्यांची जी क्रेडेन्शियल आहे ते जे म्हणतात की आम्ही खूप चांगलं काम केलं किंवा आम्ही कंपन्यांना आमच्या चांगले दिवस आणून दिले, ते दिवस ते कागदावरती दिसत आहेत. मी काही खोटं बोलत नाही, ही आकडेवारी आहे. ही आकडेवारी या ठिकाणी सांगते आहे. जी जी सावंतवाडी साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा तिन्ही वीज कंपन्या नफ्यात होत्या, आता ते तोट्यात आल्या आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या 5 वर्षात आम्ही एका शेतकऱ्याची वीज जी आहे ती तोडलेली नाही, त्यामुळे आमची थकबाकी जी आहे ती 31,000 कोटींची छोट्या शेतकऱ्यांची आहे. तर शेतकऱ्यांना त्रास झाला नाही तर ही आमची कदाचित चूक असू शकते असं त्यांनी म्हटलं. नाही, आपण त्यांनी जे म्हटलं ते खरं बोलतात. ही आकडेवारी जी आहे ना, ही आकडेवारी तुम्ही त्यांच्याकडे पाठवा. ही आकडेवारी त्यांच्या काळातली आणि आमच्या काळातली दोन्हीची मिळून आहे. म्हणजे कोण खरं आहे ना कोण खोटं आहे या ठिकाणी स्पष्ट होईल. मी काही स्वतःहून काही बोलत नाही. मला निश्चितपणे सर्व पक्षाच्या नेत्यांचा आदर या ठिकाणी आहे आणि सगळ्या वीज ग्राहक जे आहेत हे वीज ग्राहक आमचे एक प्रकारचे देव आहेत, ईश्वर आहेत, आमचे एक प्रकारचे आमचे तथागत आहेत ते. तर ते अशा लोकांचा ग्राहकांची सेवा करणं आमचं परमधर्म आहे. त्यांचं आम्ही नुकसान करणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आमचा तो निर्णय आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी करतो आहोत. जे खरं आहे ते खरं बोलणं आमचं काम आहे, खोटं बोलण्याचं काही काम नाही. आणि मी स्पष्ट वक्ता आहे, तुम्हाला माहिती आहे, मी शब्दाच्या बाहेर जात नाही. त्या लोकांनी सांगितलं की
त्यांनाच खूप अभ्यास आहे, आम्हाला अभ्यास नाही अजिबात. तर मी अभ्यासातले काही आकडे आहेत ते सांगतोय बा. शेतकऱ्यांच्या घरगुती शेतकऱ्यांच्या घरगुती गैरवापरामुळे नाही, एक त्यांचं त्या बीजेपी ने बोला है कि वो मंत्रालय में आंदोलन लेके आएंगे अगर 3 दिन तक ये रिलैक्सेशन नहीं दिया जाता है. कौन सा रिलैक्सेशन? इलेक्ट्रिक बिल के बारे में कह रहे हैं ना आप. जी. मुझे अगर खुशी होगी अगर वे वो आंदोलन केंद्र सरकार के खिलाफ अगर करते हैं, क्योंकि केंद्र सरकार को मैंने 10,000 करोड़ रुपया अनुदान के रूप में मांगा था. तो उन्होंने क्या कहा मुझे कि आपने सबने देखा होगा कि 90,000 करोड़ डिस्कॉम के लिए हमने रख दिया है, केंद्र सरकार ने कहा. लेकिन रखा कैसा, उसका इंटरेस्ट रेट 10.11% था. तो मुझे बताइए, नेशनलाइज बैंक भी तो उनकी ही है ना, उसका रेट 6%, 6% है, 7% है. और ये 10 अगर लेते हैं तो साहूकार कौन हो गया, वो हो गए कि हम हो गए, ये बताइए ना आप मुझे. तो मैं उनसे निवेदन करना चाहूँगा कि आप हमको वहाँ अनुदान के रूप में राशि दिलाए, नंबर 1. नंबर 2, 28,000 करोड़ रुपया जीएसटी का जो अभी तक केंद्र सरकार ने प्रदेश की सरकार को नहीं दिया, वो अगर वापस लाते हैं तो हम यूं ही उनको यानी माफ़ी दे देंगे. जब किसानों को माफ़ी देने के लिए हम योजना ला सकते हैं, तो हमारे जो गरीब ग्राहक है उनके लिए योजना क्यों नहीं लाएंगे. और जो उन्होंने कहा कि अपने शब्द से नितिन राउत मुकर गए, मैंने शब्द कौन सा दिया था कि मुझे ऐसा लग रहा है कि 100 यूनिट बिजली मैंने माफ करनी चाहिए. बरोबर है, आज भी कायम हूं मैं उस बात पर. मैंने उसकी कमेटी बनाई थी, जो कोरोना के वजह से वो कमेटी के पूरे मीटिंगें नहीं हो सकी, उसका अहवाल नहीं आया. और मैं आपको बता दूं कि कोरोना के संकट से और ये बीजेपी ने जो पाप करके रखा, वो पाप धुलाने के बाद जो परिस्थिति आने वाले दिनों में आएंगी, मैं निश्चित रूप से उस पर काम करूंगा. आप देखेंगे मुझे काम करते हो. मैं आज भी लोगों के साथ हूँ, कल भी रहूंगा, क्योंकि चुनकर उन्होंने दिया है. सरकारी कार्यालयाची बरीचशी थकबाकी असते, बरेच कार्यालय थकबाकी भरत नाही. ही साधारण किती कोटीची थकबाकी आहे? चला मी त्याच्यावर आता चांगला प्रश्न तुम्ही अभी किसके प्रश्न का, इनके प्रश्न का जवाब दूं क्या? 100 युनिटच्या संदर्भात मराठीत सांगा. नाही, 100 युनिटचं असं आहे की 100 युनिट वीज माफ करायची ही घोषणा मी करताना सांगितलं होतं की त्यासाठी मी एक समिती तयार केलेली आहे, अभ्यास गट. त्या अभ्यास गटाच्या बैठका दुर्दैवानं या करोनाच्या पिरियडमध्ये होऊ शकल्या नाहीत आणि त्यांचा अहवाल माझ्याकडे आलेला नाही. दरम्यान जी फायनान्शियल जे पोझिशन आम्ही जे बघितलं, त्यामध्ये एवढी मोठी तफावत जी आली 59,000 कोटीची, याची कल्पनासुद्धा आम्हाला नव्हती. तर हे जे पाप जे मागच्या सरकारनं करून ठेवलं, त्या पापाचं निरसन करून आणि या करोनाच्या संकटातनं राज्याला मुक्त झाल्यानंतर निश्चितपणे 100 युनिटपर्यंत वीज माफ करण्याच्या बद्दल निर्णय घेण्यात येईल. आणि त्या संबंधाने संबंधित समितीला आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी त्यांचा अहवाल लवकरात लवकर या ठिकाणी आणा. साधारण खर्च किती येणार सर? ते 100 युनिट मध्ये म्हणतात आपण अगोदर पण एक estimate दिला होता. त्याला अंदाजन 6,000 कोटी वार्षिक. वार्षिक 6,000 कोटी येणार. आता तुम्ही म्हणाल की 6,000 कोटी कसे आणणार? हे 59,000 कोटी जर आमच्याकडे आले तर 6,000 कोटी तर खूपच सोपी गोष्ट झाली मग, आहे ना. वाढीव बिलाच्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे? वाढीव जी बिलं आलेली आहेत, भाजपाने देखील मोर्चे आंदोलन केलं कार्यालयावर वाढवायच्या. मला भाजपाच्या लोकप्रतिनिधी किंवा जे नेते असतील जे वाढीव बिलाबद्दल चर्चा करतात, ते बिलं घेऊन माझ्या कार्यालयात त्यांनी यावं. सगळ्या बिलांची मी तपासणी करून देईल आणि जर वाढीव बिलं नसतील तर त्यांनी प्रॉमिस करावं मला की आम्ही सगळे वीज बिल भरून देऊ या ठिकाणी म्हणून. माझी तयारी आहे, कारण मला माझ्या कंपनीवर विश्वास आहे पूर्णपणे आणि आम्ही त्या विश्वासावर काम केलं
म्हणून 69% लोकांनी आज वीज देयकं आमची भरलेली आहेत. आता केवळ फक्त त्या ठिकाणी 21% लोक राहिलेत, तर त्या 29% लोक राहिलेत, तर डिसेंबर महिन्यापर्यंत जानेवारीपर्यंत ते येतील आमची बिलं पूर्ण भरलेली. त्यामुळं आम्ही नुकसानीत जाण्याचा विषय येणार नाही. तर हे जे या ठिकाणी राजकारण या विषयाचं विजेचं करतायत हे अत्यंत चुकीचं आहे. सरकार म्हणून त्यांनीही काम केलं, आज आमची सरकार आहे, काल त्यांची होती, उद्या कदाचित आणखी कुणाची येईल. परंतु या पद्धतीचं जर आपण राजकारण करायला गेलो तर याच्यामध्ये आपण लोकांना काही देऊ शकणार नाही. सामंजस्याची भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. मुंबईमध्ये टाटा आणि अदानीचं वीज आहे, याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे का? अडाणी आणि टाटाचे लायसन्स जे आहेत ते MERCने दिलेले आहेत, राज्य वीज नियामक आयोगाने दिलेले आहेत, त्यांच्यावरती त्यांचं नियंत्रण आहे. आणि विजेचे दर जे ठरवते ते दर MERC ठरवते, काही राज्य सरकार ठरवत नाही. तुम्ही मुंबईतला जे लोड शेडिंग आता लाईट गेली त्याच्यावर वक्तव्य केलं होतं की सायबरचा तो हल्ला असण्याची शक्यता आहे. आपल्या डिपार्टमेंटच्या खात्याचे रिपोर्ट वेगळे सांगतायत, मग आपण लक्ष विचलित करण्यासाठी हे भाष्य केलं होतं तर काय वस्तुस्थिती? मी कधीही असं भाष्य केलं नाही की सायबर हल्ला झाला. मी घातपात असा शब्द वापरला होता, बरोबर आहे. त्याची आता जे टेक्निकल कमिटी आहे त्या टेक्निकल कमिटीची रिपोर्ट तर राज्य सरकारची आलेली आहे. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीची रिपोर्ट जी 13 तारखेला येणार होती ती अजून आलेली नाही. ती आता आम्ही त्याची वाट बघतो कधी ती रिपोर्ट येणार. आणि सायबरच्या बद्दल आपण जे सांगता तर पोलीस विभाग स्वतंत्रपणे त्याच्यावर काम करत आहे आणि त्यांची रिपोर्ट आल्यानंतर त्यावर मला भाष्य करता येईल. सर, पण एक प्रश्न आहे, चर्चा सुरू झाली की काँग्रेसच्याच खात्यांना निधी दिला जात नाही, त्यामुळे कुठेतरी वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जातंय. सायबर असं म्हटलेलं आहे की तांत्रिक बाबीमुळे मुंबईची वीज जी आहे ती गेली होती, त्यामध्ये कुठलाही घातपाताचा उल्लेख नाहीये किंवा त्यांचं म्हणजे टेक्निकल फेल्युअर होतं, व्यवस्था नव्हती म्हणून मुंबईची वीज जी आहे ती गेली. नाही, तुम्हाला जर ते टेक्निकल कमिटीची रिपोर्ट माहिती असेल तर कृपया मला सादर करावी, कारण जी रिपोर्ट आलेली आहे ती माझ्याकडे आहे. आणि जोपर्यंत रिपोर्ट मी कॅबिनेटला सांगितलं आहे की कॅबिनेट पुढे ती रिपोर्ट ठेवणार, ती रिपोर्ट दुसऱ्या कुणाच्या हाती लागू शकत नाही. याचा अर्थ असा की ज्या दिवशी कॅबिनेटमध्ये रिपोर्ट ठेवण्यात येईल तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळेल. आतापर्यंतची जी माहिती आहे ती अस्पष्ट आहे आणि त्याला काही आधार नाही. सायबरचा जो रिपोर्ट आहे त्यात असं जे माहिती आहे समोर, तर असं म्हटलं जातं की मल्टिपल लॉग इन त्या अकाउंटवरती झाले होते आणि एक कदाचित आंतरराष्ट्रीय सुद्धा याच्या मागे काही हात असू शकतो. ही काही माहिती आपल्याकडे आली? माझ्याकडे अशी कोणतीही माहिती नाही. बेसिकली आयलँडिंग सिस्टम जे मुंबईकडे होतं इतकं वर्षापासून की कधी आपला फवारला नाही, ते फेल झाल्यामुळे हे प्रश्न सगळे उद्भवले. नाही, आता त्याच्यात असं आहे की आयलँडिंग सिस्टीम 1981 साली बनवण्यात आली आणि ती बनवत असताना केवळ मुंबईचा विचार या ठिकाणी झाला, केवळ मुंबईचा. आणि त्याच्यासाठी एम्बेडेड वायर पॉवर जी असते, एम्बेडेड पॉवर जी ॲश्युअर्ड असते, ती पॉवर त्या ठिकाणी टाटानी त्या ठिकाणी आपल्याकडे घेऊन टाकली होती की मी कधीही झाली तरी मुंबई अंधारात जाणार नाही, आम्ही ही वीज त्या ठिकाणी देऊ. आता जेव्हा या ठिकाणी अंधारात मुंबई गेली तर तो प्रश्न आता उभा ठाकलेला आहे. आणि त्या प्रश्नावरती आताची जी अवस्था आहे की आज पीक पिरियडमध्ये 2800 मेगावॉट वीज लागते. आणि जर याचा विचार आपण पुढचा जर विचार केला पुढच्या काही वर्षांचा तर 2030 मध्ये हे 5000 मेगावॉटपर्यंत जाऊ शकतं पीक पिरियडचं जे तुम्हाला वीज लागणार आहे ती. आणि जर MMR रिजन जर तुम्ही विचार केला तर MMR रिजन विचार केल्यानंतर ते 8000 मेगावॉटपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत, जसं डावणीचा पोर्ट जर मंजूर झाला तर तो पोर्ट मंजूर झाला, तिकडे इंडस्ट्री पूर्ण येतील. आणि पालघर नवीन जिल्हा झालेला आहे, ठाण्याला ऑलरेडी इंडस्ट्रियलायझेशन सुरू आहे. इकडं कोकणातला जे नवी मुंबईचा जो भाग आहे, जो बेल्ट आहे, तिथं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट येतो आहे, ते इंटरनॅशनल एअरपोर्ट आलं
तर त्या ठिकाणी सुद्धा विजेचा खपत वाढणार आहे. तर हा सगळ्यांचा विचार जर केला तर तुम्हाला आज जी प्रस्तावित आज जी उपलब्ध आयलँडिंग आहे ती आयलँडिंग किती उपयुक्त आहे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तिची उपयुक्तता आजच्या घटकेला काय आहे आणि उद्या चालून काय राहणार या संबंधी आम्ही एक स्टडी ग्रुप त्या ठिकाणी तयार केलेला आहे. ज्या मोठ्या सिटीज आहेत, न्यूयॉर्क असो, पॅरिस असो, लंडन असो, या सिटीचं आयलँडिंग करतात तर त्या ठिकाणी कशा पद्धतीचं आयलँडिंग होतं आणि नवीन टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी कशी आलेली आहे. आता नवीन टेक्नॉलॉजी येत असताना त्या ठिकाणी जेव्हा तर मग ते इंटरनेटच्या सहाय्याने त्याची कशा पद्धतीने आपण व्यवस्था करू शकू या तमाम गोष्टींचा विचार या ठिकाणी करत असताना इव्हन आयलँडिंगची आवश्यकता आहे काय हे सुद्धा तपासून पाहण्यात येईल. कदाचित आयलँडिंगची आवश्यकता नाही असंही म्हणावं लागेल एखाद वेळेला, कारण आजच्या घटकेला दिल्ली सगळ्यात मोठं शहर आहे आपलं आणि दिल्लीला जर 24 तास त्या ठिकाणी वीज मिळू शकते आणि त्याची व्यवस्था जर होत असेल तर मग मुंबईला